स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ. लेखक भादखेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ. मायभूमीच्या स्वातंत्र्यार्थ आत्मार्पण म्हणजेच मुक्ती आणि मायभूमीच्या पारतंत्र्यातील जीवन म्हणजेच मृत्यू, असे मृत्यूचे गोडवे मी पुढे गायले. श्रीकृष्णाच्या देहपातानंतर मृत्यू आणि मुक्ती यांचं समीकरण माझ्या मनात घर करून राहिलं ते कायमचंच. आईचा कुंकवाचा करंडा सापडल्यापासून अण्णांची वृत्ती थोडीफार उल्हसित झाली होती. जमिनीवर सांडलेलं कुंकू त्यांनी करंड्यात भरलं होतं. त्यांना वाटलं होतं आता सांडलेलं सौभाग्य पुन्हा घरी परतणार, परागंदा झालेलं सौख्य पुन्हा उंबरठा ओलांडून आत येणार. त्यांचे देण्याघेण्याचे व्यवहार मिटले नव्हते तरी ते आनंदी दिसू लागले. आई गेली. घरातील थोड्याफार संपत्तीला पाय फुटले यापेक्षा दुसरं काय घडलं होतं? मानवी आयुष्यात सुखाची सावली सदैव थोडीच नांदते. अण्णांच्या मनाचा पिंडच आध्यात्मिक होता. माणसाला सुख मिळत नसतं, ते मिळवावं लागतं, मानावं लागतं, ही तर अध्यात्माची शिकवण. सुखानं सुखात सुख भोगायचं असतं. अण्णांना पुन्हा सुख मिळायला लागलं, समाधान मिळायला लागलं. त्यांच्या संध्याकालीन जीवनाच्या दिशा आनंदानं पुन्हा उजळू लागल्या. परंतु एके दिवशी त्यांच्या या आनंदाला भोंगा लागला. त्यांच्या 2 मुलांच्या जीवनाच्या 2 तऱ्हा झाल्या. दैवगती किती विचित्र असते बघा. अण्णांच्या जीवनात आनंदाचे दिवस येतात न येतात तोच त्यांच्या मुलांच्या जीवन प्रवासाला परस्पर विरोधी गती लागली होती. मी निघालो पश्चिमेला तर बाबा निघाला होता पूर्वेला. 2 मुलांच्या 2 दिशा, आणि त्या दिशा अशा परस्पर विरोधी होत्या, अशा चमत्कारिक होत्या की त्यामुळे आपल्या उरल्या संसाराची दशा होणार हे अण्णांना कळून चुकलं. आपल्या जीवनाच्या संध्याकाळी आपल्या संसाराचे हे दशावतार बघण्याचा प्रसंग सहन करणं त्यांना शक्य नव्हतं. आणि म्हणून मला एकदा ते काकुळतीनं म्हणाले, अरे, अशा भयंकर नादापायी आपल्या कुटुंबावर तू अकस्मात एखादं प्राणसंकट ओढवून घेशील. ज्या प्रसंगाला उद्देशून अण्णा असं म्हणाले होते तो प्रसंग तसं पाहिलं तर साधा होता आणि दुसऱ्या एका अर्थानं महाभयंकर होता. लहानपणापासून आर्या करण्याचा मला विलक्षण नाद, पण माझ्या या कवित्व गुणाचं गावच्या शाळेत कधीच कौतुक झालं नाही. पुढे जगाच्या शाळेत मला अनेकांनी महाकवी अशी पदवी दिली, पण साधा कवी म्हणवून घेण्याचं भाग्य मला शालेय जगतात लाभलं नाही. या गोष्टीचं शल्य माझ्या मनाला आजही टोचत राहतं. त्या दिवशी शनिवार होता, सकाळची शाळा होती. आदल्या दिवशी मी काही आर्या रचल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या आर्या मी माझ्या शिक्षकांना दाखवल्या. एवढ्या लहानपणी आर्या रचल्या म्हणून माझं कौतुक होईल अशी केवढी आशा मी उराशी बाळगली होती. पण पराकाष्ठेची निराशा माझ्या पदरी पडली. माझ्या आर्यांची वही पाहून मास्तर मला उपहासाने म्हणाले, मोठ्या कविता करायला निघालास? गणमात्रा कशाशी खातात हे तरी माहिती आहे का? जा, पुन्हा असा लहान तोंडी मोठा घास घेत जाऊ नकोस. गणमात्रा कशाशी खातात हे त्या शिक्षकांना तरी ठाऊक होतं किंवा नाही हे कोणास ठाऊक. पण हे म्हणताना मास्तर हसले आणि मास्तर हसले म्हणून मुलंही हेटाळणीनं हसली. गावठी कवी, गावठी कवी म्हणून टाळ्या पेटू लागले. मला हा अपमान असह्य झाला. मला गणमात्रा माहीत नव्हत्या ही गोष्ट खरी, पण मला दटावणाऱ्या मास्तरांनाही त्या माहीत नाहीत हे मला माहीत होतं. त्या दिवसापासून मी मनाशी निर्धार केला, कवी व्हायचं, महाकवी व्हायचं. सारं घर झोपलं म्हणजे मी जागा व्हायचा. बाबाच्या म्हणण्यात त्यावेळी गीतेचा एक श्लोक सारखा येत असे, या निशा सर्वभूतानां यो जागर्ति संयमी. सारं विश्व रात्री झोपलं तरी संयमी साधू पुरुष जागृत असतात. नव्या वाड्यातील झोपाळ्यावर बसून मनाशी काव्याच्या ओळी रचताना मला वाटायचं की आपण कुणीतरी संयमी योगी पुरुष आहोत आणि महाकाव्य रचणं हा आपल्या हातचा मळ आहे. एके दिवशी रात्री माझ्या मनाशी काव्याच्या भराभर ओळी जुळू लागल्या. झटकन दिवा लावून मी तेवढ्या ओळी कागदावर उतरवू लागलो. मनात रचलेल्या ओळी कागदावर उतरल्या म्हणजे दिवा विझवून टाकू लागलो. पुन्हा काही काव्यपंक्ती मनात गोळा झाल्या. पुन्हा दिवा लावला आणि काव्यानं कागद रंगू लागला.
एवढ्यात अण्णा जागे झाले आणि माझ्या पाठीशी येऊन उभे राहिले. कागदावर चाफेकरांचा फटका साकारलेला त्यांना दिसला. त्यांच्या तेजस्वी मुद्रेवर कितीतरी भाव चमकून गेले. आपल्या प्रिय पुत्राची त्या लहान वयातील अलौकिक कवित्व शक्ती पाहून ते एका बाजूनं हरखून गेले, तर दुसऱ्या बाजूनं त्यांना कुटुंबावर कोसळणाऱ्या कठोर संकटांची मालिका दिसू लागली. जणू आपला हा कोवळा मुलगा महासंकटांच्या सन्निध उभा ठाकला आहे असं वाटून ते मला काकुळतीनं म्हणाले, तात्या, किती लहान आहेस रे तू. अजून वय किती कोवळं तुझं शरीर तरी किती सुकुमार. अरे, हा सारा मार्ग भयंकर आणि कठोर आहे. तुझ्या कोमल मेंदूला हा ताण खरंच सहन नाही होणार. तेव्हा अशा भलत्या विषयांचा ध्यास नको घेऊस. हे बोलताना त्यांना धाप लागली होती. माणसाच्या मनावर अकस्मात एखादा दुष्ट घाला पडला म्हणजे त्याच्या मनाची जी अवस्था होते तशी त्यांची अवस्था झालेली दिसत होती. मग एखादं दान टाकावं त्याप्रमाणे ते निर्धारानं म्हणाले, आपल्या कुटुंबाची तुझ्यावर केवढी आशा. माझी द्वारका ही बघ उभी आहे तुझ्या एका खांबावर. फेडले तर तूच आपल्या घराचे पांग फेडशील. या एकाच आशेवर मी तग धरून आहे. पण अशा भयंकर नादापायी आपल्या कुटुंबावर तू अकस्मात एखादं प्राणसंकट मात्र ओढवून घेशील. तेव्हा सोडून दे हा खटाटोप. मोठा झालास, बुद्धी प्रगल्भ झाली म्हणजे भवितव्यता जशी असेल तसं घडेल. मी त्या वेळेपुरता कागद बाजूला सारला. मनात म्हणालो, तिकडे चाफेकरांच्या गळ्याला दोरी लागायची वेळ आली आणि मी त्यांच्यावर कविताही करू नको. मग करू तरी काय. माझे पूर्वज पराक्रमी होते, विद्वान होते. त्याच वेळी माझ्या मनात काव्यपंक्ती स्फुरली की, थोर विद्वान पितरा शाला, कुपुत्र झालो आम्ही रे कशाला. पण अण्णांना मात्र मी काहीच बोललो नाही. तेवढ्यापुरती वही गुंडाळून ठेवली. पण त्याच वेळी मनाशी निर्धार केला की आमच्या थोर विद्वान पितरांना न शोभणारे कुपुत्र आम्ही होणार नाही. चाफेकरांनी वीरकृत्य केलं, आम्ही त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गाणार. ज्या रात्री चाफेकरांच्या फटक्यातील त्या काव्यपंक्ती माझ्या लेखणीतून कागदावर उतरल्या, त्या रात्री मला खरीखुरी शांत झोप लागली. कार्य सोडून अपुरे पडला झुंजत, खंती नको पुढे. कार्य चालवू गिरवित तुमच्या पराक्रमांचे आम्ही धडे. चाफेकरांसारखं काहीतरी करावं अशा उग्र विचारानं माझं मन भारावून गेलं. गाभाऱ्यात वेदघोषाचा जणू पडसाद उठावा त्याप्रमाणे त्या काव्यपंक्तींचा पडसाद माझ्या अंतःकरणात उठला. सारं घर झोपलं होतं. सगळीकडे एक प्रकारची उग्र शांतता पसरली होती. अण्णाही शांत झोपले होते. माझ्या अंतःकरणावर पडलेल्या ठिणगीची त्यांना मुळीच कल्पना नव्हती. त्या मध्यरात्री जेव्हा सारं विश्व निद्राधीन होतं, त्यावेळी झोपाळ्यावर बसून एखाद्या संयमी योग्याप्रमाणे मी चाफेकरांचा तो फटका लिहून पुरा केला. त्या जळत्या ठिणग्या कागदावर छापल्या गेल्या नाहीत, पण देशप्रेमानं भारलेल्या प्रत्येक देशभक्ताच्या जिभेवर त्या ओळी नाचत राहिल्या आणि त्यांची अंतःकरणं त्या शब्दरूप ठिणग्यांनी पेटून उठली. वधस्तंभाच्या छायेत उभ्या असलेल्या चाफेकरांना जणू प्रत्येक देशबांधव बजावून सांगत होता, पुढे कार्य चालवू गिरवित तुमच्या पराक्रमांचे आम्ही धडे. अण्णांच्या म्हणण्याप्रमाणे भविष्यात जे असेल ते घडणार होतं. भवितव्यता एक विशिष्ट आकार घेत होती हे माझं मलाच जाणवत होतं. त्या दिवशी आमराईत आमच्या नाटकाची रंगीत तालीम रंगात आली होती. मंगळवारी बाजाराच्या दिवशी आम्ही ते नाटक करणार होतो. राजा परशाचा फड होता, त्या फडात आमचं नाटक होणार होतं. चाफेकरांचं नाव त्यावेळी ज्याच्या त्याच्या तोंडी झालं होतं. मी लिहिलेला चाफेकरांचा फटकाही कित्येक गावकऱ्यांनी मुखोद्गत करून टाकला होता. राजा परशाच्या फडानंही तो फटका एका आडबाजारी गावात मोठ्या आवेशानं म्हटला होता. हाल हाल बहुकाल करोनी चार मांडिले हवे तसे, छळून सोडली सकल प्रजा मग खून पडे हे नवल नसे, खून पडे हे नवल नसे. असं मोठ्या आवेशानं म्हणून राजा परशाच्या जोडीनं डफावर थाप मारली. तेव्हा त्याच बाजारात जमलेली खेडूत मंडळी आवेशानं खुरमांडी घालून बसली. राजा परशानं फटक्याचे हे चरण पुन्हा म्हटले आणि मग खून पडे हे नवल नसे हा चरण सारी गावकरी मंडळी सांघिकरित्या म्हणू लागली. त्या खुनाची धून साऱ्या वातावरणात उठली.
दिवस माथ्यावर आला होता, ऊन रणरणत होतं आणि पिंपळाच्या पारावर एका बाजूला ही खुनाची धून घुमू लागली होती. राजा परशाचं विडीकाडीचं दुकान ओस पडलं होतं. सारी गर्दी त्या पाराभोवती गोळा झाली होती. असल्या प्रकारचे संभाव्य परिणाम काय घडतील या गोष्टीकडे कुणाचं लक्षही नव्हतं. जणू साऱ्या बाजाराला त्या दिवशी खून चढला होता. एका गोऱ्या साहेबानं अनन्वित अत्याचार केले, आपल्या आया बहिणींची आबरू घेतली, देव माणसांना बुटाच्या लाथांखाली तुडवलं. त्या गोष्टींची चीड येऊन एका काळ्या माणसानं त्या गोऱ्या साहेबाचा खून पाडला होता. जे करायला हवं होतं ते त्यानं केलं होतं आणि त्या काळ्या माणसाचा पोवाडा तात्या सावरकर या नावाच्या भगूरच्या पोरानं गायला होता. एवढंच त्या अडाडी खेडूतांना माहीत होतं. खुनी माणूस फाशी जाईल, गेला तर गेला, तो आपल्या आया बहिणींची आबरू थोडीच सहन करील, एवढंच त्यांना माहीत होतं. अशा खुनी माणसाचा पोवाडा करणं, तो गाणं आणि तो ऐकणं या गोष्टीत काही वावगं आहे याची त्या बिचाऱ्यांना मुळीच कल्पना नव्हती. त्या गोष्टीशी आपल्या मायभूमीच्या पारतंत्र्याचा संबंध आहे आणि ते पारतंत्र्य आपण झुगारून देणार आहोत याचीही त्यांना स्पष्ट जाणीव नव्हती. म्हणून जो तो राजा परशाबरोबर स्फुरण पाहून गात होता, खून पडे हे नवल नसे, खून पडे हे नवल नसे. हा सारा प्रसंग राणू शिंप्यानं मला वर्णन करून सांगितला आणि मग गहिवरल्या आवाजात तो म्हणाला, तात्या, तू जर त्या ठिकाणी असतास ना तर तुला साऱ्या गावकऱ्यांनी डोक्यावर घेऊन नाचवलं असतंस बघ. साऱ्या गावभर तुझी मिरवणूक काढली असती रे. मग आपली मान नकारार्थी हलवत राणू पुढे म्हणाला, नाही 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 नाही, तू नव्हतास हेच बेस झालं. तू असतास तर माझ्या या गोजीरवाण्या पोराला दृष्ट लागली असती बघ. नको नको नको, तू नव्हतास तेच बरं झालं. बराच वेळ राणू काहीच बोलला नाही. त्याच्या पापण्या पाणावल्या होत्या. मग धोत्राच्या सोग्यानं डोळे टिपून तो माझ्याकडे बघत म्हणाला, तात्या, एक करतोस? मी त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं तेव्हा तो पुढे म्हणाला, चाफेकरांचं कवन तू फार चांगलं केलंस तात्या. तसं एखादं नाटक लिहितोस चाफेकरांवर, मज्जा येईल. त्याच्या प्रेरणेनं म्हणा किंवा माझ्या अंतस्थ प्रेरणेनं म्हणा, मी चाफेकरांवर खरोखरच एकांकिका लिहिली. त्या नाटिकेची तालीम आम्ही अमराईत जाऊन करत होतो. नाटक लवकरच आमच्या बालमित्रांच्या रंगभूमीवर येणार होतं. या नाटकाची प्रेरणा मला मिळाली ती सुधारकातील एका लेखानं. 1895 या वर्षाच्या मे महिन्याच्या प्रारंभी सुधारकात एक जळजळीत लेख छापून आला. त्या लेखात आगरकरांनी लिहिलं होतं, पेटीतील पैसे गेले, फडताळातले पापड विटाळले, दुपत्यातील दही फस्त झाले, आज्या पणज्यापासून तुमच्या देव्हाऱ्यात नित्य पूजा घेणारे तुमचे देव फुटून चूर झाले किंवा भडभुंजांच्या दुकानी छटाकाचे काम करू लागले. इतकं सगळं झालं तरी तुमच्या एकाच्यानेही याचा प्रतिकार जागच्या जागी करवला नाही. हे कशाचं लक्षण? तुमच्या आया बहिणी, लग्नाच्या बायका यांची विटंबना केली, त्यांच्या अंगावर फुले टाकली, त्यांच्याशी पाठ शिवाशिवी केली तरी देखील तुम्ही आपले संथ ते संथच. धिक्कार असो अशा असल्या समाजाचा. जनावरांना देखील इतका सुशिकपणा शक्य नसतो. सुधारकातील हा उतारा आम्ही तोंडपाठ केला होता. तो लेख वाचून आम्ही देखील भांबावून गेलो होतो. काहीतरी करायला हवं होतं, पण काय करायचं ते कळत नव्हतं. परंतु काय करायचं हे एके दिवशी चाफेकरांनीच आम्हाला सांगितलं. त्यांनी ते केलं आणि मगच आम्हाला सांगितलं. आगरकरांच्या या लेखाची शाई वाळते न वाळते तोच 22 जून 1897 रात्री प्लेगचे प्रमुख अधिकारी रँड यांच्या खुनाची बातमी आमच्या कानावर येऊन आदळली. महाराणी व्हिक्टोरिया यांच्या डायमंड ज्युबिलीचा मुहूर्त साधून चाफेकरांनी त्या ऐतिहासिक दिवसाचं जणू स्मारक करून ठेवलं. वज्रपाणी इंद्राचा आश्रय घेणाऱ्या तक्षकाचा इंद्रासह बळी उच्चारणाऱ्या राजा जनमेजयाप्रमाणे चाफेकरांनी रँड बरोबर आयर्स्ट याचा बळी नुसता उच्चारलाच नव्हता, तर तो प्रत्यक्षात घेतला होता. आणि अशा या आधुनिक राजा जनमेजयावर नाटक लिहिण्याची राणू शिंपी मला विनवणी करत होता. म्हणत होता, एखादं नाटक लिहितोस चाफेकरांवर, मजा येईल. ज्या दिवशी चाफेकरांवर एक अंकी नाटक लिहिण्याचा मी संकल्प सोडला त्याच दिवशी नाटकाचं नाव मी मनाशी ठरवून टाकलं, यज्ञवेदी. यज्ञ. लेखक भादखेर आणि
शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ.